हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आले मुंबईला. मी आले मुंबईला पार्टी करण्यासाठी गटारीची. आणि माझ्यासोबत कोण कोण आलं आहे आत्याकडे हे आपण आता बघूया पहिले. मंदार तर इथेच राहतो. गौरीला पाठवलेली पण तिला आम्ही बोलवून घेतले परत. ही आहे आत्या, काहीतरी शोधते. ताई आले बदलापूरवरून, गुरु आलाय चिपळूणमधून आणि मी पण चिपळूणमधून. चिपळूणमधून आम्ही आलो. आणि आमचे आजचे शेफ आहेत गौरी पाटील, जे की बोरिवलीवरून खास चिकन बनवण्यासाठी आले आहेत. तर ती आज जेवण बनवते. हा, आगरी मसाला टाकते. खमंग वास येतोय मस्तपैकी चिकनचा. आणि आता काय बनवतेस तू? आता पनीरची तयारी करते, काजू पनीर. मंदार बस, अरे बस, पाय दुखतील. अजून अर्धे पाहुणे यायचे बाकी आहेत गाईज. तर बघूया आमची गटारी कशी सेलिब्रेट होते आम्ही आज. स्टे ट्यून. सो हाय गाईज, आता आम्ही मोठ्या आत्याच्या घरी जायला निघालोय. तर त्याआधी आम्ही थोडंसं काहीतरी घेऊन जाण्यासाठी खाऊ घेतोय. मॅन्डेटरी खाऊ घेणे इज मॅन्डेटरी गाईज. सो हां, आणि गावावरनं पण आणलं आहे आम्ही खाऊ. रानभाजी आणि काजू बिजू आणल्यात. अरे अरे काय तू दुसऱ्याला घ्यायला आलाय, खातेस काय? सो आता मी तुम्हाला आत्याची बिल्डिंग मध्ये दाखवते. हां ठीक आहे, तर स्टे ट्यून गाईज. आम्ही आता जाणार आहे ते हे DGS कंपनीमध्ये. बघा, नवीन कन्स्ट्रक्शन बनते ह्या कंपनीमध्ये जाणार आहे. आणि अर्ध्या बिल्डिंग झाल्यात. ही बिल्डिंग बनते, इकडच्या बिल्डिंग झाल्यात. तर आत्याने इथे आता नवीन फ्लॅट घेतला आहे. रेंटनी आहे, बट तिथे आता आम्ही जाणार आहे तिच्या घरी. सो बघूया कसा व्ह्यू आहे तिच्या घरातून खालचा, दाखवतेस तुम्हाला. तिथून पण अशी काही. तर आत्या राहते 13व्या मजल्यावरती. 10% लिमिट आहे. लिफ्टचे पंखे गरम झाल्या नाही एवढ्या ह्याच्यात. सो गाईज बघूया 13व्या मजल्यावरनं कसा व्ह्यूज मिळतो आपल्याला. व्ह्यूज की व्ह्यू? व्ह्यूज. आम्हाला व्ह्यूजची बदलावी आता. व्ह्यूज आल्या पाहिजे. आणि आता बघूया पहिला आत्या आहे की नाही, नंतर ती कुठेतरी गेली असेल आणि आम्ही जायचो 13व्या मजल्यावर. सो बघूया. नंबर पण चेंज नाही होती ते. चलो आ गए हैं हम गाइजन, आ गए हैं हम. अभी कितवा? हाँ, हवा मस्त आली इकडनं. वाव, कसं, अरे बुलबुल्या आहे रे सगळं. इकडून तिकडून तिकडून इकडून सगळीकडूनच रोड. अच्छा आहे. आईस पाईस आहे. सो आलेलो आहे आम्ही आत्याच्या घरी. आणि आत्ता येतात. हो, ही आहे आमची आत्या. आत्या हाय कर, हाय कर ना, हाय कर ना. वारा जास्त आहे. सो आता आम्ही आलोय. हा, तुम्हाला काही व्ह्यूज दाखवायचं होतं ना. हे बघा, अख्खं मलाड दिसतंय बिल्डिंग मधून. द व्यू, टुडेज व्यू. इधर को कंस्ट्रक्शन चालू है और ये बिल्डिंग बनने वाली है. और इधर का ये व्यू है, देखो ऐसा है सब इधर. तर काही पाहुणे बसले. अरे पाहुण्यासारखा तरी बस रे. पाहुणा आलायस ना. तर आता आम्ही आत्याकडे आलो आणि आत्या नाश्ता बनवते. बघूया. थोडा रूम टूर आम्ही नंतर देऊ, बिकॉज थोडीशी गडबड आहे आत्याची. आणि आत्या बनवते, काय बनवतेस? आंबोळी घावना बनवते.
येत नाही असं पीठ लोकांचं कसं असू दे ना आलं तरी चालेल. काय सकाळी अर्धे केलेले ते आता गरम ह्याला देते. आंबोळी आणि ह्या बिड्यावरती बनवते ती मस्तपैकी. तोपर्यंत मी एक तुम्हाला टूर देते छोटीशी. ही आहे हॉल, हे आहे किचन, हे आहे टॉयलेट बाथरूम, हे आहे बेडरूम छोटीशी. सो असं आहे घर. दादा हां काय बोलते? नाही ट्रेनची तिकीट होती ना, कन्फर्म होती म्हणून हे काय बोलते रिझर्वेशन होतं. थोडीशी गडबड चालली आहे इकडे. थोडं आताच तिने शिफ्ट केलं आहे थोड्या दिवसांपूर्वी, म्हणून थोडं अरेंजमेंट नाही काय केले. आणि बघा इकडचे एरियाज बघा गाईज. पैसा इज मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज दिस इज अ स्लम एरिया अँड दिस इज अ टॉवर एरिया. आणि काही वर्षांनंतर ह्या स्लम एरियामधली लोकं पण थोडं टॉवरमध्ये वगैरे कन्वर्ट होतील बिकॉज बिल्डर्स वगैरे येतील आणि बिल्डर्स इथे बिल्डिंग बांधतील. त्या लोकांची पहिले मंजुरी वगैरे लागते दे. त्यामुळे छोट्या आत्या अजून पण चाळीमध्ये राहते, त्यांच्या इथे पण बिल्डर आला आहे आणि तो पण असाच नवीन नवीन टॉवर्स ओपन करेल. त्यानंतर मग मी तुम्हाला त्यांच्या इथून ह्याचा टूर देईन, बिल्डिंगमधल्या घराचा टूर देईन. तर काही महिन्यानंतर आत्या पण बिल्डिंगमध्ये जाईल आणि ही आत्या तर बिल्डिंगमध्ये आहेच. बघूया कसं होतंय पुढे पुढे डिसाईड. सो बघूया स्टेडियम गाईज. अशी विंडो वगैरे असते ना भाई, गेट रेडी विथ मी करायला काय मजा आली असते माहिती आहे का. पुढून पूर्ण सनलाईट येते आणि भारी भारी मी गेट रेडी विथ मी केले असते. पण आमच्या घरामध्ये असं सनलाईट येत नाही डायरेक्ट, कारण की आमच्या गावच्या घरामध्ये पूर्ण आजूबाजूला झाडच आहेत, त्यामुळे सनलाईट डायरेक्ट आतमध्ये खिडकीच्या आतमध्ये येत नाही. सो बघूया ते सेटअप करायला पाहिजे थोडंसं माइंड लावून. ते झालं की मी तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत जास्तीत जास्त गेट रेडी विथ मी, कारण की माझ्या त्या व्हिडिओ व्हायरल जायला लागल्यात गेट रेडी विथ मीच्या. तर माझ्या डोक्यामध्ये असा प्लॅन आहे की गेट रेडी विथ मीच्या व्हिडिओज बनवून जास्तीत जास्त तुमच्यासोबत शेअर करायचा. ओके बघूया. स्टे ट्यून गाईज. हां आम्ही कुठे आलो माहिती आहे का. आत्या छोटी आत्या कुठे राहते माहिती आहे का, इथेच राहते. खास पाहुणचार तुझ्यासाठी. खा रे, खाऊन बघ, टेस्ट करून बघ चिकर. काय बोलते आता मी गावण्याने चटणी बनवली आहे गाईज. तर याने सगळं बंद केलंय. खायला गाईज गावणे आणि चटणी. काय बघा ही आणून ठेवते फक्त नवीन नवीन. घेते बाय कर. चलो बाय. सो गाईज आता मी जातोय रिटर्न. त्याआधी आम्ही केलं आहे पोर्टल. सो आमचं एक पार्सल येते ते आम्ही घेणार आहे. झेप्टो केलं आहे मी, झेप्टो. तर ते पार्सल येतं आहे, ते पार्सल घेतो. म्हणजे ते एक मला फॅसिलिटी आवडली की जर आपल्याला दुसऱ्या ठिकाणावरून जर काही वस्तू मागवायची असतील तर झेप्टो करायचा, तिथे तो माणूस जाणार, ती वस्तू घेणार आणि आपल्यापर्यंत आणून देणार, आपल्याला द्यायची गरज नाही. सो हे खूप भारी झालं. इकडे खूप भारी भारी आहे. रॅपिडो आहे, ओला आहे, उबेर आहे, परत भरपूर काही काय आहे. पण आपल्याकडे काय नाही चिपळूणमध्ये. पण हीच तर खूप आहे कोकणची, की जिथे तुम्ही स्वतः फिरण्याचा आनंद घेऊ शकता. सो नक्की या कोकणात. मुंबईला येऊ नका जास्त, कारण की तुम्हाला माहिती आहे का काय येऊ नका मी बोलते काय रिझनसाठी. इकडे अजिबात वा इथला सीन बघा गाईज. हे बघा खतरनाक आहे रे, खतरनाक. कुठे हायवे आता इथं हायवेला, हा हायवे आहे, इथे राहायची. बाप रे अख्खी दुनिया दिसायला लागली रे इथून. हे बघ अमेरिका, तो अमेरिका. आमची लिफ्ट आली गाईज. अमेरिका, इकडे लंडन, इकडे दुबई, स्वित्झर्लंड, इकडे सगळं आहे. सो मग मागाशी गाईज तुम्हाला बोलले की जे आम्ही झेप्टो केलं होतं तर ताई त्याच्याकडनं पार्सल घेते. मी घेतलंय ताईने पार्सल. आणि आत्याचं घर बघूया. इथे थांब. आता ते बघा तिथे राहते. कुठे राहते काय माहिती, इथे कुठंतरी राहते या बिल्डिंगमध्ये. कोण आया है? हॅलो गाईज,
हाय हाय हाय. व्लॉग चालू करून आली मी. हा आणि ह्या मॅडम आजचा शेफ, टुडे शेफ वडे बनवत आहेत. बघ सगळ्यात आता आम्ही मोठ्या आत्याकडनं जाऊन आलोय आणि जस्ट मी मगाशी वडे बनवले, तुम्हाला बघायला भेटलीच असतील. आणि आता मी सगळं जेवण रेडी केलं आहे, सगळं बनवलं, बिर्याणी बनवली, हे चिकन बनवलं, हे वडे बनवले, एवढं सगळं जेवण मी बनवलं आहे असं मी बोलणार नाही. आणि तुम्ही जेवायला या. सो आता आम्ही ताटं भरतोय ही सगळी. आज तर मस्तच मेजवानी केलेली आहे आम्ही. तुम्हाला दाखवतो सगळं ताट वगैरे भरलं की. सो गाईज गटारीला या, गटारीला या. काल अर्धी झाली गटारी, आज कंप्लीट गटारी आहे. सो बघूया काय काय होतंय. करू नको अरे 3-3 वडे द्यायचे नसतात, खरं सांगते मी. 3-3 वडे द्यायचे नसतात. 3 तिकडा कान बिघाडा. जेवण खराब होणार. आणि गौरी वाढते. मी स्पेशल जी बिर्याणी जी अगं काय तुटलेला तो कुरकुरीत आहे. नको गौरी मस्तपैकी जी बिर्याणी वाढते ना, बिर्याणी मी बनवली. मी बनवली. सगळ्यांनी सांगा टेस्ट करून बिर्याणी कशी झाली. स्पेशल बनवली मी यांच्यासाठी. माहिती की ती सकाळी 6 वाजता उठले बिर्याणी बनवायला. 6 वाजता उठून आता पली त्याला हात लावला नाही. 6 वाजता उठून बिर्याणी बनवली. गाईज अवर डिश इज रेडी. मटन नाही चिकन, काय पाहिजे गावठी कोंबडा, बिर्याणी, वडे. सो जेवायला या गाईज. सो गाईज जरा आमची खालती गडबड चालू आहे, पण वरती ह्यांची पार्टी सुरू झालेली आहे. इकडे ही लोक जेवतात. तू कुठे दिसत नाहीस वेदू. वेदू इकडे जेवतोय आणि थोड्या टाइम ना आम्ही आमची पार्टी सुरू करू. काय नजर लावते. हो नजर लावते तुम्हाला. आता आम्ही घरी जायला निघालोय. म्हणजे रिटर्न घणसोलीला पायी येणार आहे बदलापूरला. आणि गुरु मंदारच्या स्कूटीवरून पुढे गेला आहे. सो आम्ही आता निघाले ऑटोमधून स्टेशनला जायला. मालाडवरून जातोय घणसोलीला. आजचा व्लॉग हा असा होता. आम्ही मस्तपैकी पार्टी केली, सेलिब्रेशन केलं. सो गाईज आता आम्ही जातोय वाशी ब्युटी स्टुडिओला. म्हणजे सगळं थोडंसं सामान आणायचं आहे, त्यामुळे हालत बेकार झालेली आहे. बिकॉज ट्रेनने आम्ही ट्रॅव्हल करतोय. अभी हम टुकटुक से सवारी कर रहे हैं. डॅडी पोज. अरे मला वाटलं फोटो काढतो. जेंजी स्टाईल ॲक्टिंग करून घेते गुरुकडून थोड्या. तर बघूया गुरुची ॲक्टिंग कशी आहे. हाय पोज आहे. त्यानंतर गाईज मी ब्युटी स्टुडिओला आली आहे, जे की वाशीमध्ये लोकेटेड आहे सेक्टर 11मध्ये. तुम्ही पण इथे विजिट करा, बिकॉज इथे सगळे प्रोडक्ट जेन्युइन मिळतात. मी इथे ऑल मेकअपचे आणि हेअरस्टाईलचे जे पण लागणार आहेत मला आता माझ्या नेक्स्ट मास्टर क्लासला प्रोडक्ट जे मी अरेंज करणार आहे, मास्टर क्लास आणि हेअरस्टाईल मास्टर क्लास आणि मेकअप मास्टर क्लास, त्यासाठीची तयारी आहे ही सगळी. सो हे सगळे प्रोडक्ट मी इथून घेते, तर तुम्ही पण मस्ट विजिट करा गाईज या शॉपला. सो हाय गाईज, आता जस्ट शॉपिंग झाली आहे आणि त्यांनी मला एवढे गिफ्ट दिलेत ना. हर टाईमला किती लोक गिफ्ट देत असतात, मी मला दाखवेन काय काय गिफ्ट दिलेत ते. सो आता आम्ही जातोय घरी आणि म्हणजे ब्युटी स्टुडिओवरून घरी जातोय दीदीच्या इथे घणसोलीत.
आणि घणसोलीनंतर आम्ही रात्रीची ट्रेन आहे, मग ती ट्रेन पकडली की आम्ही जाणार चिपळूणमध्ये. सो असा होता आजचा डे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय. लव लव. आणि फायनली आम्ही आलो होतो चिपळूणमध्ये आणि तुम्हाला हे निसर्ग बघून समजलंच असेल बिकॉज कोकणची ब्युटी इज नेक्स्ट लेवल. आणि मस्तपैकी सकाळचे 5:30 वाजले. थोडी ट्रेन लेट पोचली, 1 तास. 6:30 वाजले होते आणि 5:30 वाजता पोचणार होती ती ट्रेन. 6:30 वाजता पोचली आणि फायनली आम्ही पोचलो होतो चिपळूणला. सो एन्जॉय केलं खूप आम्ही ह्या 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये. सगळी आता आम्ही पोचलो चिपळूणला. तर असे होते आमची मुंबईची ट्रॅव्हलिंग, जे की 2 डेजची ट्रिप होती. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. लव लव. बाय बाय.